10वीच्या परीक्षेत पास झालात, पण पुढे काय करायचं हे समजत नाहीये? मग हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी आणि 12वी नंतरचे बेस्ट करिअर ऑप्शन्स सोप्या भाषेत पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, शासन साथीमध्ये आपले स्वागत आहे. आजचा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण योग्य करिअर निवडले तर भविष्यात चांगली संधी मिळून उत्तम अर्थार्जन व स्थिरता आणि समाधान मिळू शकते. 10वी नंतर काय पर्याय आहेत? सर्वप्रथम आपण सायन्स म्हणजेच विज्ञान शाखेबाबत जाणून घेऊयात. जर तुम्हाला मॅथ्स किंवा बायोलॉजी विषय आवडत असतील तर सायन्स हा चांगला पर्याय ठरू शकतो. सायन्स घेतल्यास करिअर ऑप्शनमध्ये डॉक्टर, इंजिनियर, फार्मसी, रिसर्च, बायोटेक्नॉलॉजी, AI आणि रोबोटिक्स इत्यादी संधी आहेत. PCM घेतल्यास इंजिनिअरिंग रिलेटेड, PCB घेतल्यास मेडिकल रिलेटेड शिक्षण घेता येते. आता आपण कॉमर्स म्हणजेच वाणिज्य शाखेबाबत जाणून घेऊयात. अकाउंट, फायनान्स आणि बिझनेसमध्ये इंटरेस्ट असेल तर कॉमर्स उत्तम पर्याय आहे. कॉमर्समध्ये CA, बँकिंग, स्टॉक मार्केट, बिझनेस मॅनेजमेंट, फायनान्स सेक्टर, डिजिटल अकाउंटिंग यासारखे करिअर ऑप्शन आहेत. आजच्या काळात फायनान्स फील्डमध्ये मोठ्या प्रमाणात जॉब्स उपलब्ध आहेत. आता आपण कला शाखेविषयी जाणून घेऊयात. आर्ट्स म्हणजे फक्त कमी मार्क नाही, मोठ्या करिअरची संधी देखील. कला शाखेच्या माध्यमातून UPSC/MPSC टीचर, जर्नलिझम, लॉ, सोशल वर्क, सायकोलॉजी इत्यादी करिअर संधी उपलब्ध आहेत. आज अनेक IAS ऑफिसर्स आणि मोठे अधिकारी आर्ट्स बॅकग्राऊंडमधूनच आलेले आहेत. आता आपण व्यावसायिक अभ्यासक्रमात येणाऱ्या ITI कोर्सेसबाबत सविस्तर माहिती घेऊ. ज्यांना लवकर जॉब किंवा प्रॅक्टिकल स्किल शिकायची आहे त्यांच्यासाठी ITI उत्तम पर्याय आहे. यामध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, कोपा, मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि AC यासारखे कोर्स अधिक लोकप्रिय आहेत. ITI करण्याचे फायदे म्हणजे कमी कालावधी, कमी खर्च, जॉब ओरिएंटेड, गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्ही ठिकाणी संधी मिळते. यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना ही उत्तम संधी असते. यासोबतच 10वी नंतर इंजिनियर बनण्याचा दुसरा आणि स्मार्ट मार्ग म्हणजे पॉलिटेक्निक डिप्लोमा. यामध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल अशा शाखा असतात. विशेष बाब म्हणजे डिप्लोमा नंतर डायरेक्ट इंजिनिअरिंग सेकंड इयरमध्ये ॲडमिशन मिळू शकते. प्रत्येक मुलगा डॉक्टर किंवा इंजिनियर होईलच असे नाही. त्यांची स्किल, इंटरेस्ट आणि क्षमता समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. काही मुलं क्रिएटिव्ह असतात, काही टेक्निकल, काही लीडरशिपमध्ये चांगले असतात. योग्य मार्गदर्शन मिळालं तर प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो. तुम्ही कोणत्या फील्डमध्ये करिअर करायचा विचार करत आहात? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि विश्वासार्ह माहितीसाठी शासन साथी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या Facebook पेजला फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद.